नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आणखीन एका मोठ्या ट्विस्टची शक्यता आहे। बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा शिंदे सेनेची भूमिका आहे। गोकुळ गीते यांच्या भूमिकेसाठी आज गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची चर्चा होणार आहे। गिरीश महाजन आणि उदय सामंत आज नाशिकमध्ये तर माघारीचा वेळ संपल्यामुळे हा विषय संपलाय असं गोकुळ गीतेंचं म्हणणं आहे। आता मी माघार घेणार नाही असं गोकुळ गीते यांनी स्पष्ट केलंय। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा विषय येतच नाही असं गोकुळ गीतेंनी म्हटलेलं आहे। गोकुळ गीते यांना मनवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत आणि याच अनुषंगाने गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये आज नाशिकमध्ये चर्चा होणार आहे। मात्र गोकुळ गीतेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की अर्ज माघारी घेण्याचा दिवस आणि वेळ हा संपलेला आहे, त्याच्यामुळे हा विषय संपलाय असं गोकुळ गीतेंनी म्हटलंय आणि त्याच्यामुळे आता मी माघार घेणार नाही असं गोकुळ गीते यांचं म्हणणं आहे। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही असं गोकुळ गीतेंचं म्हणणं आहे। माघारीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे। आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतं की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल। पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही। दुपारून मी बघतो कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्यांचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी।